केलाय म्हणून तो एअरपोर्ट. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला थोडीशी माहिती देते की हा एअरपोर्ट त्या शिरूर लोकसभा मतदारसंघात होणार होता, चाकणला. माननीय आढळराव पाटील तिथले खासदार होते. 10 वर्ष तो तिथे झाला नाही, म्हणून मी तो इथे आणला. त्यांनी प्रयत्न केले पण करू शकले नाही. आणि 5 वर्षात एक नाही 50 वेळा तरी मी आणि संजय जगतापांनी त्यासाठी मीटिंग्स घेतल्यात, दिल्लीत मीटिंग घेतल्यात. आम्ही त्यांना जमीन ही दिलेली आहे, कलेक्टरनी येऊन मोजमापणी केलेली आहे. पण आम्ही एवढंच सांगितलं की आम्हाला एअरपोर्ट झाला तो पुरंदर तालुक्यातच होणार आहे. फक्त लोकेशनमुळे आणि सरकारच्या मध्ये गडबड असल्यामुळे आमचा काही संबंध नाही. आणि आम्ही काही तिथे जमीन घेतलेली नाही हा. त्याच्यामुळे कुणाचेही गैरसमज नसावे. ज्याची जमीन आहे त्यांनी बघून घ्यावं. 7/12चा उतारा कुणाच्या नावावर आहे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे हा टेक्निकल कारणामुळे जो उशीर झालाय तो झालाय. पण हा एअरपोर्ट इथेच होणार आहे, याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका. कारण का आज विकासाबद्दल उलट सुलट बरेच लोक बोलतात. मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं की 18 वर्ष आम्ही सगळ्यांनी एकाच संघटनेत आम्ही काम केलं. पण आज 17.5 वर्ष एकत्र गुणागोविंदाने आम्ही काम केलं. 6 महिने पूर्वीच घटस्फोट झालाय. पण काय सगळ्यांना झालंय कळत नाही का. भाषण कोण लिहितंय हेच मला कळत नाही. कारण का 6 महिन्यात माझ्यात इतके गुण झालेत जे मी कधीच ऐकले नव्हते इतके वर्ष. त्याच्यामुळे ठीक आहे, आता इलेक्शन आहे, त्यांनाही बोलायचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे वैयक्तिक टीका वगैरे या गोष्टी होत आहेत. पण त्याच्यावर फार आपण लक्ष न देता आपल्या भागांचा सर्वांगीण विकास. मी मतं कशासाठी मागते? मी नेहमी मेरिटवर मतं मागते. माझा प्रयत्न असा आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाची आन बान आणि शान. कारण पहिल्यांदा मी जेव्हा निवडून गेले तेव्हा मला त्याचं दडपण आलं होतं. कारण का अनेक वर्ष आदरणीय पवार साहेब ह्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला जात होते. आणि 10 वर्ष सलग काम म्हणून जेव्हा द्रौपदी मुर्मू महिम राष्ट्रपतींनी माझा सत्कार केला, त्या दिवशी मनाला आनंद वाटला की 10 वर्ष मतदारसंघात चांगलं काम केलेल्या 3च खासदारांचा सत्कार झाला. त्यापैकी मी एक होते. म्हणजे मला आनंद वाटला की आदरणीय पवार साहेब तेव्हा माढ्याला निवडून गेले त्या मतदारसंघातून आणि मी इथून. तेव्हा ते दडपण जे होतं ते बरचसं कमी झालं. पण एक गोष्ट खरी आहे की आता संजय जगताप म्हणले, एक गोष्ट खरी आहे की हे इलेक्शन अतिशय महत्वाचं आहे. आमची प्रतिष्ठा एवढी हलकी नाही हो की कोणी एकामेकासाठी ती इलेक्शन मध्ये घालवावी. त्याच्यामुळे प्रतिष्ठा शब्द थोड्याला बाजूला ठेवूया. कारण का मी राजकारणात कशाला आले तर मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले, याच्यासाठी मी राजकारणात आले. आणि आज काय बघताय तुम्ही परिस्थिती? मला पत्रकार रोज विचारतात, मी त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर देत नाही. मी असं एवढंच उत्तर देते, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. कारण आपण राजकारणात येत असताना कशाला प्राधान्य द्यायचं? माझ्यासाठी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. उंबरठाच्या आत कुटुंब आणि उंबरठा ओलांडून बाहेर आल्यावर देश पहिला असतो. त्याच्यामुळे देशाची सेवेसाठी आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि मतं जी मागतोय ही आपल्याला कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी लढतोय. दुधाला भाव मिळत नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी लढतोय. सोयाबीनला, कपासाला कशाला भाव आहे मला सांगा? कशालाच भाव नाही. आज मला महिला भेटल्या की म्हणतात की ताई आपलं सरकार आणायला पहिला तो गॅसचा सिलेंडरचा भाव कमी करा. आज डाळीचा भाव चेक करा काय झाले, 200च्या वरती गेलेला आहे. त्या बघा महिला सांगतातच आहे मला. त्याच्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात 2014 मध्ये जेव्हा त्यांनी आंदोलनं केली ती कशा विरोधात केली तर महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. आणि आज 10 वर्षानंतर काय परिस्थिती आहे? महागाई वाढलेली आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि महागाई, बेरोजगारी हे शिगेला पोचलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आज हा बदल करावा लागणार आहे. आणि एक बातमी तुम्हाला मिळणार आहे लवकर. आता तुमचं बिल येणार आहे ना विजेचं, ते जरा बघून घ्या, तयारी ठेवा. 1800 रुपये आलं ना, 550च 1800. आणि वीज येते का? पावसात गायबच आहे. आणि शेतीला रात्रीचीच येते. त्याच्यामुळे 550 रुपयाचं बिल आज 1800 रुपयाला आलंय. आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की कुठलं बटन दाबायचं.
शारदाबाई पवारांची नात आहे मी. माझ्या आजीनी कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय, मला लढायला शिकवलेलं. मला गंमत वाटते की मगाशी एक पत्रकारांनी मला कोणीतरी ग्रस्त मिळाले, ते मला विचारते एवढा तुमच्या आयुष्यात संघर्ष तुमच्या चेहऱ्यावर का दिसत नाही. म्हटलं माझ्या लक्षात आलंय की पक्षामध्ये आणि चिन्हामध्ये बदल झाल्यापासून गर्दी वाढली आपल्या पुढची. मागच्या वर्षी सभेला जेव्हा आले होते तेव्हा डी भरला नव्हता, सगळे असे लांब 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 बसले होते. खरंय की नाही. यावेळी डी झोन भरून बाहेर आणखीन बाहेर लोक आहेत, ही ताकद आहे. त्याच्यामुळे मी खरं तो शब्द वापरत नाही, पण मला आज मोह आवरत नाहीये. तो रोहित नेहमी म्हणतो ते मलिदा गँग मलिदा गँग, मी कधीच वापरलेला नाही तो शब्द. पण आता मला असं वाटायला लागलंय की ती मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली आणि गँग कमी झालेली आहे. आणि मी तुम्हाला शब्द देते की ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आता पक्षात पूर्ण ताकदीने आपण लढणार आहोत. आणि सहकारातली प्रत्येक इलेक्शन हे महाविकास आघाडी आम्ही एकत्रपणे लढणार आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान होईल आणि हे कॉन्ट्रॅक्टर बाजी नाही चलेगा. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा, हे आव्हान मी तुमच्या समोर करते. मी शब्द देते तुम्हाला, एक जरी कंप्लेन आली ना तुमच्याकडून तर आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ. हे सगळेजण रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण, कारण का बदल कुठेतरी झाला पाहिजे. त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मतं मागितली. आज काय परिस्थिती आहे? आज उलट झालेलं आहे. आज भ्रष्टाचार, आज आम्हाला जो विरोधातून दिल्लीवरनं येतो ना भाषण करतो, तो म्हणलं पक्ष फुटला कारण पुत्री आणि पुत्रा प्रेमामुळे. अहो, भ्रष्टाचारातून आम्हाला मुक्त केल्याबद्दल मी आभार आहे, त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि पुत्र आणि पुत्रीचं प्रेम हे भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच चांगलं. आणि पक्ष कशामुळे फुटले? एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलाच नाहीये, तो काय झालंय त्याचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता ती पण लढाई चाललेली आहे. चिन्हाच्या खाली लिहिलेलं असतं की हे न्याय विस्तार आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे ते पक्ष आणि चिन्ह नक्की कोणाचं आहे अजून माहितीच नाही. आता तिथे आहे, ठीक आहे. आता अदृश्य शक्तींनी ठरवलंच आहे. तुम्ही बघताय आपल्या शशिकांत शिंदेचं काय झालंय, काय रडीचा डाव खेळतात हे लोक. त्या निलेश लंकेच्या विरोधात प्रश्नचिन्ह, त्या अमोल दादाच्या विरोधात प्रश्नचिन्ह, तिकडे पण त्रास दिला. मग आम्ही कोर्टात गेलो, ऑर्डर काढली. आता शशिकांत शिंदेच्या विरोधात कुठली तरी पुराणी केस काढली आहे आणि म्हणे आता त्यांच्या मागे पोलीस लावलेत. मी तुम्हाला शब्द देते की आमच्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही कॅन्डिडेटला जर त्यांनी अटक केली किंवा गडबड केली, रान पेटू या महाराष्ट्रात, पण लोकशाहीला आम्ही जगू देऊ. रडीचा डाव चालणार नाही. अहो, 200 आमदार आहेत, घरं फोडली, सगळं केलं. माझंच बघा ना, लांब कशाला उदाहरण द्या. एवढा काश्मीर टू कन्याकुमारी त्यांचा पक्ष, एवढी मोठी त्यांची ताकद, त्यांना एक कॅन्डिडेट माझ्या विरोधात, एक कॅन्डिडेट मिळू नये त्यांच्याकडे, एक. एवढं करून आमच्या घरात फोडलं, आमच्या घरातलाच कॅन्डिडेट माझ्या उभा केला. अहो, एवढं होतं तर हिंमत करायची तर तुम्ही स्वतः लढायचं. आमच्या घरातल्या महिलांना कशाला काढताय? हे चुकीचं आहे. मी नसते लढले कधी, असा आमच्या महिलांचा कधी वापर नाही करायचा. तुम्हाला आम्हाला तिकीट द्यायचंय तर आम्हाला सन्मानाने तिकीट द्या, जसं शरद पवारांनी 50% आरक्षण या देशातल्या महिलांना दिलं. मग सगळ्यांनाच द्या. 50% आरक्षणाचं बिल मोदी साहेबांनी आणलं. मी स्वतः त्याच्या बाजूनी भाषण केलं, चेक लिहिला, सही केली, आमचं नाव घातलं, पण तारीखच नाही लिहिली त्याच्यावर. मग का नाही आरक्षण देते? मग जसं बारामतीला महिलेला तिकीट दिलं, तर महाराष्ट्रातल्या 50% महिलांना त्यांनी का नाही तिकीट दिली, याचं उत्तर आम्हाला द्या. हे फक्त षडयंत्र फक्त कुणावर आहे माहितीये का? हे आदरणीय पवार साहेबांवर आहे. त्यांना बघवत नाहीये की हे 80 वर्षाचा नेता, त्यांना आवडत नाही वय काढलेला. आता माझी घरी जाऊन लेफ्ट राईट आहे, पण त्यांना हा नेता दिल्लीला जड जातोय, उद्धव ठाकरे लढतायत, हे त्यांना सहनच होत नाही. आणि त्याच्यामुळे चंद्रकांत दादा शेवटी बिचारे चांगले आहेत, पोटातलं ओठात आलंच. खरं चंद्रकांत दादांचा आभार मानले पाहिजे आपण सगळ्यांनी. एक तरी माणूस खरं बोलतो त्या बाजूनी. काय म्हणले चंद्रकांत दादा? बारामतीला येऊन म्हणाले, आम्हाला शरद पवारांना संपवायचंय.
हे मी नाही म्हणले, चंद्रकांत दादा म्हणले. आता मला एवढंच सांगायचंय की ही लोकशाही पद्धतीचं आपल्याला सरकार आहे, ही संपवायची. ठीक आहे, जाऊ द्या. माझं एवढंच म्हणणं आहे की संपवायची भाषा ही लोकशाहीमध्ये चालत नाही. लोकशाही पद्धतीने तुम्ही जरूर इलेक्शन करा, पण संपवायची भाषा अशी होत नाही. आणि आदरणीय पवार साहेबांना जोपर्यंत महाराष्ट्राची जनता ढाल बनून त्यांच्या समोर आहे ना, कुठलाही पक्ष नाही, कुठलाही नेता त्यांना संपवू शकत नाही. कारण का त्यांचं भाग्य. खरं तर माझ्यापेक्षा जास्त प्रेम किंवा आपल्या नात्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही आदरणीय पवार साहेबांना 6 दशक देत आहात. पुरंदर, इंदापूर, बारामती हा संपूर्ण भाग, हा सगळ्या जिल्ह्यांनी नेहमीच या राज्यांनी आदरणीय पवार साहेबांनी जे साथ दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खरं तर मनापासून आभार मानते. आणि हे ऋणानं बंद, हे आयुष्यभर हे प्रेमाचे आणि विश्वासाचे राहो, हा प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून होते. आज विकासाच्या बाबतीत मी आणि संजय जगताप एकत्र काम करतोय. आमचे शिवसेनेचे सगळे लोक आम्हाला पूर्ण ताकदीने मदत करतायत. त्यामुळे आम्ही सगळे महाविकास आघाडीच्याही काळामध्ये खूप निधी आपल्याला येणार, आपल्याला यश आलं. त्यामुळे तुमचं साथ, प्रेम हे असंच आमच्या बरोबर राहावं. मला लवकर भाषण संपवायला लागतंय कारण राऊत साहेबांना बोलायचंय, पवार साहेबांना बोलायचं आणि दोघांना आणखीन मोठ्या 3 नंबरचं बटन सांगितलं होतं. हो 3 मतपेट्या 3 सांगते पहिल्या मशीनचं. हा, तर त्यांचं म्हणणं आहे 3 पॅनल असतील, 3 पॅनल, त्याच्यामधलं पहिलं पॅनल मधले 3 नंबरचं नाव आपलं आहे. त्याच्यामुळे सुप्रिया 3, शरद 3, संजय 3, विजय 3. झालं ना, शरद सांगितलं ना, अजून कोणाचं राहिलंय का? पवार पण 3, उद्धवजी 3, राहुल 3, प्रियांका 3, महाविकास आघाडी 3, तुतारी 3, आदित्य 3, मशाल 3, इंडिया 3, काँग्रेस 3. आता बस कळलं ना बाबा सगळ्यांना. मला माहिती आहे की ह्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त शिक्षक पुरंदर तालुक्यातले आहेत, त्याच्यामुळे कदाचित जास्त एफिशियंटली हे झालेलं आहे. पण आपण सगळ्यांनी पहिलं, दुसरं, तिसरं मशीन, लोक फार हुशार असतात. ग्रामपंचायतीला कसं कॉम्बिनेशन भारी मतदान करतात तुम्ही, त्याच्यामुळे क्रॉस वोटिंग हे ते एकदम भारी करतात. त्यामुळे आपलं 3 नंबरला नाव आहे. तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह आहे. आता मला आधी आता ते तुम्ही सगळं बोला, आता ते तुम्ही करून बघा, दाखवा, मी नाही म्हणत. पण तुम्ही बघा, आता जे गेलं आपलं जुनं चिन्ह ते गेलं, ठीक आहे. आता त्याची फारशी गरज लागत नाही कारण का वेळ आता मोबाईल मध्येच बघायला लागते. त्याच्यामुळे ते कदाचित माझ्या पांडुरंगाची इच्छा असेल की त्याचं काही महत्वाचं नाही, ते बाजूला ठेव सुप्रिया. आणि बघा माझ्या पदरात काय पडलं, तर तुतारी वाजवणारा माणूस हे शुभ चिन्ह आहे. जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा तुतारीवाला माणूसच असतो. जेव्हा आपण नवीन मंदिराची प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा आपण तुतारीवाला माणूसच असतो. जेव्हा आपण नवीन काम करतो तेव्हा पण तुतारीवाला माणूसच असतो. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. त्याच्यामुळे आपल्याला आज ही तुतारी दिल्लीच्या तख्तासमोर बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्ण ताकदीने वाजवायची आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. लोकप्रिय आदरणीय ताई, आपल्या मनापासून धन्यवाद. यानंतर शिवसेनेची मुलुक मैदान तो खासदार आदरणीय संजयजी राऊत साहेब सभेला संबोधित करतात. ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला,
हॅलो 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 अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वदूर पर्यंत पोहोचवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचंच चिन्ह काढून घेतलं. हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का? तू काय केलं हा प्रश्न फार महत्वाचा आहे. त्याने काहीच केलं नाही. तो आयत्या बिळावर नागोबा आहे. या देशाचे शक्तिमान नेते माननीय शरद पवार साहेब, कारण त्या शक्तिमान नेत्याची दिल्लीला कायम भीती वाटत आली. आमच्या भगिनी सुप्रियाताई सुळे, आमदार संजय जगताप, माझे सहकारी सचिन अहिर, आमदार अशोक पवार, मगाशी ते पुढे बसले होते म्हणून तर मी हा शेवाळे बापू, लक्ष्मण माने, अंकुश पवार, अंकुश काकडे, संभाजीराव झेंडे, म्हणूनच पवार म्हटलं ना मी. आणि या तप्त उन्हामध्ये सासवडला जमलेले महाविकास आघाडीचे सर्व शिलेदार निष्ठावंतच आहेत. इकडे खोकेवाले गेले. या पुरंदरला एक फार मोठा इतिहास आहे शिवकालीन. पुरंदरचा तह आहे. त्याहीपेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरच्या किल्ल्यावर झाला असं म्हणतात. मी वाचलंय. अल्ल्याड जेजुरी पल्ल्याड सोनारी मध्ये वाहते करा, पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा. अशा या पुरंदरमध्ये, सासवडमध्ये आचार्य अत्रे नावाचे एक महान माणूस जन्माला आला होता. त्यांच्या नावाने इकडे आता सभागृह आहेत, बऱ्याच गोष्टी आपण उभ्या केल्या आहेत. आचार्य अत्रे हे इथे जन्माला आले. कारण मला हे आश्चर्य आठवलं की मगाशी सांगितलं की पुरंदरला सर्वाधिक शिक्षक आहे. आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातले उत्तम पहिला क्रमांकाचे शिक्षक होते. मगाशी मी भाषण ऐकत होतो. तू काय केलंस हा जो प्रश्न विचारलात आपण, अरे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष त्यांनी गावात नेला, खेड्यात नेला, घराघरात नेला वगैरे वगैरे ऐकलं. मग माननीय पवार साहेबांनी काय केलं? एक पक्ष उभा केला, वाढवला, जोपासला, तुमच्या हातात दिला अधिक वाढवायला. आणि तुम्ही काय केलं? आचार्य अत्र्यांचं एक आवडीचं वाक्य होतं. त्यांना एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर ते म्हणायचे 10,000 वर्षात अशी गोष्ट झाली नाही.
आज जर रात्री असते तर ते बोलले असते असा हरामखोर 10,000 वर्षात झाला नाही. हा म्हणजे जे हरामखोर आज महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत या निमित्तानं, तर आचार्य अत्रेंनी नक्कीच असे हरामखोर या महाराष्ट्राच्या मातीत 10,000 वर्षात निर्माण झाले नाहीत अशी गर्जना प्रल्हाद केशव अत्रेंनी नक्कीच केली असती. पण आज अशा प्रकारच्या घोषणा जनता देते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्यानं सांगतात की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रामाचा अपमान केला. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेब आले नाहीत. हा रामाचा अपमान आहे. खरं म्हणजे नरेंद्र मोदींना आजच्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग करून दाखवा. ज्या पक्षाच्या तुतारीच्या मागे राम लावला जातोय का, वाजवा रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, ते रामाचा अपमान करणं. ही तुतारी, ही मशाल तुम्ही आता आम्हाला शिकवू नका. ही तुतारी आता तुमची बरोबर वाजवणार आहे. असो, कालपासून मी पुण्यात आहे. आमचं एक काम सगळ्यांचं असतं, अख्ख्या महाराष्ट्राचा आढावा घेत असताना सगळ्यात आधी बारामतीचा आढावा घेतो. आम्ही आमच्या शिवसैनिकांना पहिला फोन करतो, सचिन अहिरना फोन करतो, जिल्हा प्रमुखांना फोन करतो, बारामतीत काय चाललंय, आपले लोक कुठे आहेत. सुप्रियाताई नाही कधी कधी फोन करतो, सुप्रियाताई फोन करतात. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमची सगळी शिवसेना ताईंच्या मागे बारामती ठामपणे उभी आहे. मी आमच्या बैठकांमध्ये सांगतो, बारामतीची लढाई ही शरद पवार किंवा सुप्रियाताईंची लढाई नाहीये. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. कोणतरी दोन आयरे गैरे येणार या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून आमच्या पराभवासाठी ते ठाण मांडून बसणार बारामतीत. हे तुमचं काय, कोण मगाशी नाव घेतलं, कोण मंत्री, चंद्रकांत चंपा कोणी, अजितदादांची लाडकी आहे चंपा. आम्ही बारामतीमध्ये शरद पवारांना संपवायला आलेलो आहोत. आले किती, गेले किती, संपले भरारा, पण शरद पवार तुमच्या नावाचा अजूनही दरारा. तुम्ही काय आम्हाला संपवणार, उद्धव ठाकरेंना संपवणार. हे आधी बाळासाहेब ठाकरेंना संपवायला निघाले होते, काँग्रेस मुक्त भारत करणार होते, काँग्रेसला संपवायला निघाले. आता काँग्रेस युक्त भारतीय जनता पक्ष झाला. ही ऐतिहासिक निवडणूक आहे. ही ऐतिहासिक यासाठी आहे की या देशामध्ये लोकशाही राहील की हुकुमशाही राहील, या देशामध्ये चोरांचं राज्य राहील की महान परंपरा असलेल्या लोकशाही मानणाऱ्या लोकांचं राज्य राहील, हे आपण ठरवायला पाहिजे. अजितदादा पवारांचं एक मी काल भाषण ऐकत होतो, लोकशाहीचा विषय निघाला म्हणून सांगतो. जाहीरपणे धमक्या देतात गावागावातल्या लोकांना, लहान लहान व्यापाऱ्यांना, उद्योजकांना. मराठी काय सांगतात, माझं काम कर नाहीतर बघून घेईन. तुम्ही काय बघून घेणार, 4 जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल. हे जे सगळे तुमचे काम करणारे लोक आहेत, काय क्रशर वगैरे काय करणारे, स्टोन क्रशर, अरे करतात कार्यकर्ते काम, त्यांना करू द्या ना. तुम्ही नाही का केलं, त्यांना बोलवायचं, त्यांना नोटिसा मारायच्या, 50 कोटी दंड, 20 कोटी दंड, 25 कोटी दंड. आणि दंड कमी करायचा असेल, दंड रद्द करायचा असेल
तर आमच्याकडे याला काय लोकशाही म्हणतात? या ना हिंमत असेल तर मैदानामध्ये उतरा आणि निवडणूक लढा. जनता कोणाच्या पाठीशी आहे ती कळेल. तुमच्या धमक्यांना घाबरणारी ही महाराष्ट्राची जनता नाही. धमक्या देण्याचा आमचा धंदा जुना आहे, पण सांगतो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला ते जमणार नाही, त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्यावं. हे चालणार नाही. तुम्हाला तुमच्या नेतृत्वाविषयी, स्वतःच्या नेतृत्वाविषयी एवढा आत्मविश्वास असेल तर या धमक्या देऊन तुम्ही निवडणुका लढू नका. या समोर बसलेली जनता जी आहे ही तुमच्या धमक्यांना भीक न घालता इथे आली आहे, लक्षात घ्या. पुरंदरचा तह काय? पुरंदरच्या तहानंतरच अफजल खान आणि औरंगजेब गाडला गेला, लक्षात घ्या. नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या 1 महिन्यामध्ये ते 27 वेळा आले. रोज बघा तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये असतात. मुंबईमध्ये 8 सभा घेणार आहेत. अख्खा देश तिथे वाऱ्यावर सोडला आणि महाराष्ट्रामध्ये येतात, कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटते. हा महाराष्ट्र दिल्लीचं राज्य उलथवून टाकेल अशा प्रकारची भीती त्यांना वाटत असल्यामुळे नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं येत आहेत. आपल्याला ही ऐतिहासिक निवडणूक यासाठी म्हणतो आहे, गेल्या 10 वर्षापासून या देशाचा पंतप्रधान रोज खोटं बोलतोय. इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान या देशानं कधी पाहिला नव्हता. इतकं खोटं बोलतोय. या देशाची परंपरा, या देशाची संस्कृती, या देशाला दिलेली आश्वासनं, या देशाला दिलेली वचनं, या सगळ्याचा विसर त्यांना पडला. फक्त हा महाराष्ट्र गिळायचा, महाराष्ट्राचं नेतृत्व खतम करायचं, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावायचा, मुंबई लुटायची, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सारखे महाराष्ट्राचे स्वाभिमानी पक्ष फोडायचे आणि सगळी लूट गुजरातला न्यायची, अशा प्रकारचं धोरण नरेंद्र मोदी आणि अमित शहानी गेल्या काही वर्षापासून चालवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला इतिहास आहे. आम्ही जेव्हा विचार करतो की नरेंद्र मोदी असे का वागतात औरंगजेबासारखे, काल त्यांनी कोल्हापूरला भाषण केलं. ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे ह्यांनी औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडलेला आहे. तुम्ही स्वतः औरंगजेब आहात नरेंद्र मोदी. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालेला, हे कोणाला माहित नसेल तर मी सांगतो. गुजरात मधलं जे मोदीचं गाव आहे, त्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला आणि म्हणून वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. जसा अफजल खान यायचा, औरंगजेब यायचा. का? तर त्याचं कारण त्या मातीमध्ये आहे, तिथं औरंगजेब जन्माला आलेला आहे आणि म्हणून तो शिवरायांचा महाराष्ट्रावरती अशा प्रकारे चाल करून येतो आहे, खोटं बोलतो आहे. परवा किती भयंकर खोटं बोलला हा माणूस. प्रधानमंत्र्यांचा उल्लेख आपण आदराने करायला पाहिजे, पण ते आता प्रधानमंत्री नाही आहेत. आचारसंहिता लागल्या, लक्षात घ्या. सुप्रियाताई चिंता करू नका, मी प्रोटोकॉल पाळतोय. आम्ही असंच बोलतो, जे महाराष्ट्रावर चाल करून येतात तो कोणी असू द्या, त्याचा मान महाराष्ट्र राखणार नाही. तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू आहात, तुम्ही महाराष्ट्राचे दुश्मन आहात. परवा किती भयंकर खोटं बोलले सद्गृहस्थ. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे की काँग्रेस सत्तेवर आली तर तुमची सगळी संपत्ती काढून घेऊ आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, म्हणजे मुस्लिमांविषयी म्हणतात ते, ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना आम्ही वाटू.
तुमच्या गळ्यातली मंगळसूत्र, महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र हे काँग्रेसवाले खेचतील आणि ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना वाटतील, म्हणजे हे त्यांनी या देशातल्या मुस्लिम बांधवांविषयी केलेलं विधान हे शोभतं का देशाच्या प्रधानमंत्र्यांना? ज्या माणसानं आपल्या घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेवली नाही त्यांनी मंगळसूत्राची उठाठेव करू नये. या देशामध्ये महिलांचं मंगळसूत्र जर अडचणीत आला असेल तर गेल्या 10 वर्षामध्ये आलेलं आहे. नोटबंदी केली नरेंद्र मोदींनी. या नोटबंदीच्या काळामध्ये हजारो लाखो महिलांनी घर चालवण्यासाठी आपलं मंगळसूत्र विकलंय. बरोबर ना? या देशामध्ये नरेंद्र मोदींनी अचानक लॉकडाऊन जाहीर केलं. लोकांचा रोजगार बुडाला. घराघरात लोक बसली. त्या काळामध्ये आमच्या आया बहिणींनी, लाखो आया बहिणींनी देशभरामध्ये आमचं मंगळसूत्र विकून चुली पेटवलेलं आहे. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. त्यांची मंगळसूत्रांचं त्याग आणि बलिदान त्या विधवांना करावं लागलं, विकावं लागलं. मुलांच्या शिक्षणासाठी आमच्या महिलांनी मंगळसूत्र तुमच्या काळामध्ये विकलेलं आहे. तुम्ही काय सांगताय? आज हे काश्मीर, मणिपूर या 2 राज्यामध्ये शेकडो जवान त्यांचं बलिदान होतं आणि त्यांच्या वीरपत्नींचं मंगळसूत्र कामी आलेलं आहे. हे नरेंद्र मोदींना कळत नाही. तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात आणि तुम्ही मंगळसूत्राची उठाठेव करताय. कोणाच्या? खोटं बोलताय. असा खोटा बोलणारा प्रधानमंत्री या देशाला लाभला. हे आपल्या देशाचं आणि लोकशाहीचं दुर्दैव आहे. हुकुमशाही, हुकुमशाही म्हणजे कोणत्या टोकापर्यंत हुकुमशाही? हुकुमशाहीच्या शेवटचं टोक या देशामध्ये सुरू आहे. हा देश वाचवायचा असेल आपल्याला, हा महाराष्ट्र वाचवायचा असेल आपल्याला, तर ही हुकुमशाही उलथवण्याची सुरुवात या महाराष्ट्रातून व्हायला पाहिजे. नरेंद्र मोदी, अमित शहा बारामतीमध्ये येतात आणि पवारांच्या पराभवासाठी त्यांचं घर फोडतात. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेना फोडतात. आणि तुम्ही शिवसेना फोडली, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, म्हणून काय वाकडं केलं तुम्ही महाराष्ट्राचं? आजही राष्ट्रवादी काँग्रेस, आजही शिवसेना मूळ शिंदे गटाला मी काय म्हणतो? शिंदे गट नाही, शिवसेना फडणवीस गट. शिवसेना फडणवीस गट. शिंदेकडे जो आहे तो शिवसेना फडणवीस गट. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा जो अजित पवारांकडे आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट. यांच्या हातात काही नाहीये. हे सगळे फडणवीस गट आहेत. माननीय शरद पवार साहेब निवडणूक आयोगासमोर बसलेत सुनावणीसाठी. पक्षाचा संस्थापक बसलाय समोर आणि निवडणूक आयोगाला प्रश्न पडला, राष्ट्रवादी कोणाची? म्हणजे किती मोठं हे लोकशाहीतलं आश्चर्य आहे. तुम्ही पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची, म्हणतील उद्धव ठाकरेंची, पण निवडणूक आयोग म्हणतोय शिंद्यांची. हा या लोकशाहीचा तमाशा आपल्या देशामध्ये सुरू आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी फक्त बारामती ही आपल्या अस्मितेची लढाई आहे, पण महाराष्ट्रातल्या 48 जागांवर महाविकास आघाडी आपण लढतो. अत्यंत भ्रष्ट असा कारभार देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे. अहो त्याला किती वेळा सांगायचं लोकांना? चोऱ्या, माऱ्या, लांड्या, लबाड्या हा जनता धंदा आहे. पुण्यात कोयता गँग, त्या कोयता गँगचे प्रमुख बारामतीत आहेत. कसा विकास पुरुष जन्माला येईल? भारतीय जनता पक्षाला विकास जन्माला घालता आला नाही म्हणून त्याने आधी ठाण्याचा नवरा केला, मग नांदेडचा नवरा केला, आता बारामतीचा एक नवरा केला. 3 नवरे केले भारतीय जनता पक्षानं, तरी विकास काय जन्माला आला नाही. हे मगाशी संजय जगताप आपल्या भाषणातून मला समजलं इकडली काय परिस्थिती आहे. आणि तरी अजित पवार म्हणतात हे मी केलं, ते मी केलं.
एकदा दाखवा तुम्ही नक्की काय केलं. तुम्ही शरद पवार साहेबांनी जर 50-55 वर्षापूर्वी हे सगळं घडवलं नसतं, तुम्ही आज बारामती दूधच विकायला बसला असतात राजदूतवरून. असो, आपल्याला शरद पवार साहेबांना ऐकायचं आहे. या देशाचं नेतृत्व पवार साहेबांनी केलं, या शेतकऱ्यांच्या नेतृत्व शरद पवार साहेबांनी केलं. स्वाभिमानाची लढाई उद्धव ठाकरे आणि पवार साहेब लढतायत. ही लढाई त्यांची व्यक्तिगत नसून ही महाराष्ट्राच्या देशाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. आपण सगळ्यांनी ठामपणे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. 3 नंबरला सुप्रियाताईचं चिन्ह आहे. सांगण्याची गरज नाही, लोक शोधणार. अजिबात या वेळेला महाराष्ट्रामध्ये सांगायची गरज नाही कोण कुठे आहे. लोक शोधणार. मशाल असेल, तुतारी असेल किंवा हात असेल, तिथे बटन दाबणार. इथे बटन दाबलं की तिथे हार्ट अटॅक येणार दिल्लीमध्ये. 4 जून नंतर हे कोणी राहणार नाही, यात लक्षात घ्या. मोदी तो गयो, मोदी राहत नाही. हे मी आता सांगतोय का नाही, मी गेले 30 वर्षापासून सांगतोय, नरेंद्र मोदी आता राहत नाही. या देशाची सूत्र, या देशाची आणि राज्याची सूत्र पुन्हा एकदा आपल्याकडे येणार तेव्हा बंद पडलेल्या फाईल ज्या कपाटात गेल्या त्या परत टेबलावर येणार. तेव्हा पाहू काय करायचं. इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो, पळपुट्यांचा नाही. इतकंच मी सांगतो. आणि या बारामतीकरांना माझं आव्हान आहे सगळ्या, की गेल्या 3 निवडणुकामध्ये जेवढा आपल्याला विक्रमी मताधिक्य झालं नसेल त्याच्यापेक्षा प्रचंड मताधिक्य आपण सुप्रियाताईला दिलं पाहिजे. आणि बारामती ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि राहील हे त्या दिल्लीच्या तख्ताला दाखवायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय साहेब सभेला संबोधित करतील. पोडियम पलीकडे घ्या, पोडियम पलीकडे. शरद पवार. पुण्याई त्यांनी लोकांस मानलं आहे. अशा लोकांच्या नेत्याच्या घरात एकली जन्माली ताई. अशा लोकांच्या नेत्याच्या घरात एकली जन्माली. आश्वासक चेहरा दिसला. शरद पवार. आश्वासक चेहरा दिसला. शरद पवार. असंख्य विचारायचे हे शिवसेना सेनेचे संजय राऊत, लोकसभेच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना, आप पक्ष आणि अन्य संघटना, या सगळ्या संघटनांचे या ठिकाणी उपस्थित असलेले नेते आणि गेले 2-3 तास त्यांना या ठिकाणी या सभेमध्ये सहभागी झालेले आपण सगळे बंधू. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज इथं आपण एकत्रित आलो. गेल्या 50-55 वर्षामध्ये मी इथं अनेकदा आलो असे, अनेकदा बोललो असे.
अनेक निवडणुकीमध्ये सहभागी झालो असेल, पण मला एक गोष्ट मान्य करावी लागते की पुरंदर वासियांनी, मग ते तालुक्यात राहणारे असून मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये काम करणारे असोत, मुंबईच्या डॉकमध्ये काम करणारे असोत, या सगळ्यांनी मला आणि आमच्या सगळ्या सहकारी मित्रांना मनापासून सहकार्याने साथ दिली. आणि ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही. 4-2 निवडणुकीमध्ये लोकांनी पाठिंबा दिला तर लोक आठवण ठेवतात. माझी स्थिती त्याहीपेक्षा वेगळी आहे. 1967 साली मी पहिली निवडणूक लढलो. माझ्याबरोबर ज्ञानेश्वर खैरे इथून होते. या जिल्ह्याचं नेतृत्व करण्यामध्ये या तालुक्याचे आमचे वरिष्ठ सहकारी अग्रभागी होते. जिल्हा परिषदाच्या पहिले अध्यक्ष शंकरराव विसर झाले पुरंदर तालुक्याचे. अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याच्यासाठी या तालुक्याच्या जनतेने नेहमी सहकार्याने साथ दिली. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही माझी जबाबदारी. ही निवडणूक एक वेगळी निवडणूक आहे. कारण आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की या निवडणुकीचा प्रश्न आहे की हा देश कोणत्या पद्धतीने चालवायचा. आज मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात ते बघितल्याच्या नंतर चिंता वाटावी. देश चालवणं याचा अर्थ लोकशाहीच्या मार्गाने लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीनं देशाचा कारभार करणं ही लोकशाहीची महत्वाची गरज आहे. आज काय चित्र दिसतंय? स्थानिक पातळीवर लोकशाही दिसते. आज पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात, इथल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात. किती दिवसापासून या निवडणुका आणि या संस्था मोकळ्या आहेत? 2 वर्ष झाली. आता 2 वर्ष तुम्ही निवडणुकाच घेणार असाल आणि इथून सुरुवात करणार असाल तर आणखी काही दिवसांनी कदाचित विधानसभा आणि लोकसभा याच्या निवडणुका न घेण्याची दुर्बुद्धी ही राज्यकर्त्यांना सुचण्याची शक्यता नाकारता येते. आणि ते चित्र दिसते आता जे मोदी साहेब ठिकठिकाणी सांगतात 400 के पार. खरं म्हणजे त्या देशाच्या एकंदर सगळ्या लोकसभेच्या जागा आहेत त्याच त्यांना खरं म्हणजे तर मिळाले असल्याचा आनंद आहे. 400 के पार कशासाठी? 400 के पार 400 के पार याचा अर्थ असा आहे की त्यांना हव्या पद्धतीनं या देशात कायदे करून ते करण्याच्यासाठी लागणाऱ्या खासदारांची संख्या ही मला हवी आहे. आणि त्याचे काम करायचे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली घटना तिच्यात परिवर्तन करायचे. या टीका झाली देशातनं त्या ते सांगतात की संविधानाचा परिवर्तनाचा विचार आमच्या मनात नाही. मी 3-4 उदाहरणं सांगतो. कर्नाटकमध्ये
भाजपचे खासदार त्यांचं नाव हेगडे बंगलोरमधनं निवडून आले. हेगडेंनी भाषण केलं की मोदींना या देशाची घटना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर कमीत कमी 400 खासदारांची आवश्यकता आहे. ते आम्हाला तुम्ही निवडून द्या. ज्योतिर्विद्या नावाच्या खासदारात राजस्थानमध्ये त्यांनी हेच सांगितलं की घटना बदलायची असेल तर 400च्या खाली नंबर नको, त्यापेक्षा अधिक नंबर हवा आहे आणि त्याची आवश्यकता आम्हाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे राजू म्हणून खासदार आहेत, त्यांनी हेच सांगितलं की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाची घटना आम्हाला बदलायची आहे, त्यासाठी 400 जागा आमच्या निवडून द्या. आता 1, 2, 3 एका पक्षाचे खासदार जाईल, पण कशासाठी 400 जागा हव्यात हे सांगतात. याची नोंद ही तुम्हाला घ्यावी लागेल आणि उद्याचं संकट लोकशाहीवरचं काय आहे याची फजिती या भाषणातून आपल्या सगळ्यांना येते आणि म्हणून या निवडणुकीकडे अधिक लक्ष देणं हे गरजेचं आहे. मोदी साहेब ठिकठिकाणी जातात. महाराष्ट्रात आल्याच्या नंतर आम्हा लोकांची आठवण करतात, टीकाची भरणी करतात. उद्या 2 दिवसांनी पुण्यात येणार आहे, तुम्ही त्यांचं भाषण ऐका. नक्कीच ते सांगतील. आल्याच्या नंतर म्हणतील पुणेकरांना माझा नमस्कार, यांनी त्या भाषणाची सुरुवात करतील. आणि एकदम लोक भाषेत मराठी भाषेत काही बोलतील आणि त्यानंतर मग त्यांना आठवण येईल शरद पवार आणखीन कुणी. मग ते गमतीचे कसते. म्हणजे एक दिवशी त्यांनी दिल्लीमध्ये भाषण केलं की या देशामध्ये शेतीच्या क्षेत्रात क्रांती करण्याचं ऐतिहासिक काम पवार साहेबांनी केलं, हे त्यांनी भाषण केलं. आणखीन काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी भाषण केलं बारामतीमध्ये येऊन की शरद पवारांच्या हातात धरून मी राजकारणात पावलं टाकली. आणि त्यानंतर 8 महिन्यांनी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीला ते आले आणि म्हणजे की यांना सत्तेपासून दूर करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते करा. लोकशाहीमध्ये टीका करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो मी काही नाही म्हणत नाही. पण भूमिकेमध्ये विचारामध्ये सातत्य पाहिजे. दिल्लीत 1, मुंबईत 2, बारामतीत 3, याचा अर्थ काय सांगायचा. प्रधानमंत्री हे देशाचं सगळ्यात महत्त्वाचं पद आहे आणि त्या पदाची इज्जत ठेवणं ही तुझी माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, ती आपण ठेवूया. पण त्याबरोबर त्या पदावर जे बसले त्यांनी सुद्धा त्या पदाची किंमत प्रतिष्ठा ही ठेवली पाहिजे. आणि आज ते ठेवण्याचं काम त्यांच्याकडून होत नाही. अनेक गोष्टी सांगता येतील त्यांच्याबद्दल. आज ते एक सांगतात नाही, विकास करायचा आहे, आनंद आहे. विकासाच्या संबंधीचा आग्रह हा कुणाला आहे. पण चित्र काय दिसतं देशाने. जगातले सगळे जे देश आहेत त्यांचा एक आढावा घेतला जातो आणि त्याच्यामध्ये विकासाच्या संदर्भात कोणते देश पुढे आहेत याच्यामध्ये मोजणी केली जाते. आणि आज जर आपण बघितलं तर या विकासाच्या प्रश्नाच्या बद्दल जी आखणी केलेली आहे त्याच्यामध्ये बांगलादेशच्या नंतर भारताचा नंबर येतो. म्हणजे बांगलादेशसारखा देशसुद्धा विकासाच्या संदर्भात आमच्या पुढे आहे. याचा अर्थ काय समजायचा. याचा अर्थ ते विकासाच्या संदर्भातल्या गोष्टी सांगतात, त्याच्यामध्ये सातत्य नाही. दुसराचा मुद्दा सांगतात भ्रष्टाचार.
भ्रष्टाचार ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या लोकांना बरोबर घेतात. भाषण एक करायचं, भाषणामध्ये सांगायचं की या देशामध्ये भ्रष्टाचार करण्याच्या मध्ये कुणी अशोक नावाचा महाराष्ट्राचा घटक हा अग्रभागी होता. 2 महिन्याच्या नंतर आपल्याला बघायला मिळतं की त्यांच्या मंत्रिमंडळात आणि त्यांच्या पक्षामध्ये अशोक चव्हाणांची नियुक्ती केली जाते. त्यांनी भाषण केलं भोपाळला की महाराष्ट्राच्या सरकारी बँकेमध्ये त्यांनी घोटाळा केला. त्यांनी हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या योजनेमध्ये इरिगेशनमध्ये ज्यांनी घोटाळे केले त्या पक्षाच्या लोकांना मी भ्रष्ट म्हणतो. ज्यांच्या संबंधीचे त्यांनी आरोप केले आज ते लोक कुठे आहेत याची तपासणी केली तर त्यांच्या बोलण्यामध्ये किती असत्य आहे याची खात्री तुम्हाला पत्रिकेवर राहणार. आणि ही सत्ता ही लोकांच्यासाठी वापरली जाते. लोकशाहीमध्ये लोकशाहीचा लोकांचा प्रतिनिधी त्याचा सन्मान करायचा असतो. आज त्यांनी काय केलं? झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे, त्या राज्याचा मुख्यमंत्री आदिवासी आहे. साहजिक गोष्ट आहे आदिवासींच्या भक्षाची सोडवणूक करायला सहकार्य मोदींनी दिलं नाही म्हणून रांचीच्या सभेमध्ये त्यांच्या टीका केली. आज तो मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात. दुसरं राज्य दिल्ली, देशाची राजधानी, अरविंद केजरीवाल म्हणून मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्र्यांनी आरोग्याच्या संदर्भात लोकांना सवलती दिल्या, सुविधा दिल्या, शैक्षणिक क्षेत्र बदललं, शाळा कॉलेजेसमध्ये इतक्या सुधारणा केल्या की त्यांचं काम बघायला भारताच्या बाहेरून सुद्धा लोक यायचे. त्या व्यक्तींनी दिल्लीमधल्या काही मागण्या प्रधानमंत्री दुर्लक्षित करतात म्हणून त्यांच्या टीका केली. आज अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे. याचा अर्थ काय सांगायचा? याचा अर्थ एकच आहे की हे हुकुमशाहीच्या रस्त्यावर निघालेले आहेत. या देशाची लोकशाही उद्ध्वस्त करणार आहेत आणि देशाची लोकशाही उद्ध्वस्त केली तर सामान्य माणसाचे अधिकार जातील. त्यापासून या देशाला या व्यवस्थेला वाचवायचं असेल तर आज आम्ही लोकांनी एकत्र बसून उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस पक्षाचे नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील, अन्य पक्षाचे नेते असतील, आम्ही सगळ्यांनी ठरवले एक राहूया आणि या हुकुमशाहीला निमंत्रण देणाऱ्या प्रवृत्तीला खऱ्यासारखं बाजूला ठेवूया आणि हेच काम करायचं आहे. आणि ते काम करायचं असेल तर या ठिकाणी सुफियाची उमेदवारी दिलेली आहे. खून काय तुम्हाला माहिती आहे, माणूस दिलेला आहे. आज या ठिकाणची ही जी खून आहे ती लोकांच्या लक्षात राहणार आहे. जाईल तिच्या रस्त्याने सुद्धा आज तुतारी तुतारी म्हणायला लागली. फक्त नुसती तुतारी नाही, तुतारी हातात घेऊन वाजवणारा माणूस ही आपली खून आहे. आणि त्या खुनेच्या सोबतचं वचन द्यावा, मोठ्या मताने सुफियाला विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो की हा देश योग्य रस्त्यावर न्यायची खबरदारी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. पाण्याचा प्रश्न असो, शेतीचा प्रश्न असो, इथल्या नवीन विमानतळाचा प्रश्न असो, स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक ही करण्याच्यासाठी आम्हाला लोकांचा प्रयत्न राहील. हाच विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का. साहेब सोबतीला यानंतर सभेचे आभार व्यक्त करण्याची आदरणीय भारतीताई शेवाळे, अध्यक्ष महिला.
संसद महारत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज व्यासपीठावरती या महाराष्ट्राचे भीष्माचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब